नमस्कार श्रोते हो, तुमचं स्वागत आहे माझा चॅनल साई भक्तिसारमध्ये। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय दुसरा, अध्यायाचं नाव आहे सांख्ययोग। या अध्यायातील श्लोक नंबर 23 पासून पुढील कथासार मी तुम्हाला सांगणार आहे। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसे वाटले याची कमेंट करा। तर मी पुढील कथासार श्लोक नंबर 30 पासून चालू करत आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। देहि नित्यमध्ययं देहे सर्वस्य भारत, तस्मात्सर्वाणि भूतानि त्वं शोचितुमर्हसि। हे भरतवंशजा, या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही, म्हणून कोणत्याही प्राणीमात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही। तात्पर्य, भगवान श्रीकृष्ण आता अविकारी आत्म्याबद्दलच्या उपदेशाचा शेवट करतात। अमर आत्म्याचे अनेक प्रकारे वर्णन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण ठामपणे सिद्ध करतात की आत्मा हा अमर आहे आणि शरीर हे क्षणिक आहे। यासाठीच आपले पितामह भीष्म आणि गुरु द्रोण यांची हत्या होईल, म्हणून क्षत्रिय या नात्याने अर्जुनाने युद्ध कर्तव्याचा त्याग करणे योग्य नाही। भगवान श्रीकृष्णांच्या अधिकृत प्रमाणावरून मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की भौतिक शरीराहूनही भिन्न असा आत्मा असतो। असे नाही की आत्मा नावाची गोष्टच अस्तित्वात नाही किंवा रासायनिक प्रक्रियांमुळे भौतिक परिपक्वतेच्या एका विशिष्ट अवस्थेमध्ये जीवनाची लक्षणे प्रकट होतात। आत्मा जरी अमर असला तरी हिंसेला प्रोत्साहन दिलेले नाही, पण त्याचबरोबर युद्ध काळामध्ये आवश्यकता असल्यामुळे हिंसेचा निषेधही केलेला नाही। अशा हिंसेची गरज लहरी खातर न ठरविता भगवंताच्या आज्ञेवर आधारित असली पाहिजे। श्लोक नंबर 31। स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि, धर्माद्वियुद्धाचयोन्यक्षत्रियस्य न विद्यते। क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वासाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही। यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही। तात्पर्य, सामाजिक व्यवस्थेसाठी असणारे 4 वर्णातील द्वितीय वर्णाला क्षत्रिय म्हटले जाते व हा वर्ण उत्तम राज्यकारभार करण्यासाठी असतो। छत म्हणजे पिढा आणि इजा, जो पीडा होण्यापासून रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हटले जाते। क्षत्रियांना अरण्यात शिकार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते। क्षत्रिय अरण्यात जाऊन वाघाला समोरासमोर आव्हान देत असत आणि वाघाबरोबर तलवारीने झुंज देत असत। वाघाची शिकार झाल्यावर त्याचे राजकीय मान सन्मानाने अंत्यसंस्कार केले जात असत। जयपूर संस्थानाचे क्षत्रिय राजे आज तागायत या पद्धतीचे पालन करीत आहेत। क्षत्रियांना विषयत्वे आव्हान देण्याचे आणि हत्या करण्याचे प्रशिक्षण दिले जाते, कारण काही वेळा धार्मिक हिंसा आवश्यक बाब असते, म्हणून क्षत्रिय एकदम संन्यास आश्रम स्वीकारू शकत नाहीत। राजकारणात अहिंसा ही राजकीय चाल किंवा धोरण ठरू शकते, एक अविभाज्य तत्व म्हणून ती असू शकत नाही। धार्मिक न्यायसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की अहवेषु मित्यन्यन्यम जिंघान संतो महिक्षित, युद्धमाना परम शक्त्या स्वर्ग यांत्यपरांगमुका, यज्ञेषु पशो ब्राह्मण हन्यन्ते सततं द्विजे, संस्कृता किल मंत्रेंश तेपि स्वर्गमवाप्नुवन्। रणभूमीवर एखादा राजा किंवा क्षत्रिय त्याचा मत्सर करणाऱ्या राजाशी लढतो तेव्हा मृत्यूनंतर तो स्वर्ग प्राप्ती करण्यास योग्य होतो। त्याचप्रमाणे ब्राह्मणही यज्ञामध्ये पशुची आहुती देऊन स्वर्ग प्राप्ती करतात। म्हणून धार्मिक तत्वपालनासाठी रणभूमीवर हत्या करणे आणि यज्ञामध्ये पशुची आहुती देणे या मुळीच हिंसक कृती मानल्या जात नाहीत, कारण यामध्ये धर्मतत्वे संबंधित असल्यामुळे प्रत्येकाला लाभ होतो। यज्ञबळीला एका योनीतून दुसऱ्या योनीत या प्रकारे
उत्क्रांती मार्गातून न जाता तत्काळ मनुष्य जीवनाची प्राप्ती होती. युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या क्षत्रियांनाही यज्ञबळी देऊन स्वर्गप्राप्ती करणाऱ्या ब्राह्मणाप्रमाणे स्वर्गप्राप्ती होते. स्वधर्म किंवा विशेष कर्तव्य दोन प्रकारचे आहेत. जोपर्यंत मनुष्य मुक्त होत नाही तोपर्यंत त्याने विशिष्ट शरीरानुसार मोक्षप्राप्तीसाठी धर्मतत्वाप्रमाणे कर्तव्य करणे आवश्यक आहे. जेव्हा एखादा मुक्त होतो तेव्हा त्याचा स्वधर्म किंवा त्याची विशिष्ट कर्तव्य शारीरिक स्तरावर नसल्यामुळे त्याच्या स्वधर्माला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. ब्राह्मण आणि क्षत्रियांना शारीरिक स्तरावर विशिष्ट नियत कर्तव्ये नेमून दिलेली असतात आणि त्यांचे पालन करणे अनिवार्य असते. स्वधर्म भगवंताने नेमून दिलेला आहे आणि त्याचे स्पष्टीकरण 4थ्या अध्यायात केले आहे जाईल. शारीरिक स्तरावर स्वधर्माला वर्णाश्रम धर्म किंवा मानवाच्या आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीचा मूलभूत आधार असे म्हटले जाते. मानवी संस्कृतीचा प्रारंभ वर्णाश्रम धर्म किंवा प्राप्त शरीराच्या विशिष्ट गुणानुसार नेमून दिलेल्या कर्तव्यापासून होतो. ज्येष्ठ व्यक्तींच्या आज्ञेनुसार कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये त्या प्रकारचे कार्य केल्याने मनुष्याची जीवनातील उच्चतर अवस्थेमध्ये उन्नती होते. श्लोक नंबर 32. यद्यचयाचोपापन्नं स्वर्गद्वार म पावृत्तं सुखिं क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमित्यशम्. हे पार्थ, ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते ते खरोखर सुखी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सताड उघडी होतात. ते तात्पर्य अर्जुन जेव्हा म्हणाला की मला या युद्धापासून कल्याणकारक असे काहीही दिसत नाही, यामुळे शाश्वत नरकवासच भोगावा लागेल, तेव्हा अर्जुनाच्या या प्रवृत्तीची विश्वाचे आदिगुरु भगवान श्रीकृष्णाने निंदा केली होती. अर्जुनाने अशी विधाने केवळ अज्ञानामुळेच केली होती. अहिंसक बनून त्याला त्याचे नियत कर्म करावयाचे होते. क्षत्रियाने रणांगणावर असूनही अहिंसक बनावे हे मूर्खाचे तत्वज्ञान आहे. महान ऋषी आणि व्यासदेवाचे पिता पराशर मुनी आपल्या पराशर स्मृतीत सांगतात की क्षत्रियो ही प्रजारक्षण शस्त्रपाणी प्रदंडयन निर्जित्य परसैन्यादिचितीं धर्मेण पालयेत. सर्व प्रकारच्या संकटातून प्रजेचे रक्षण करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता त्याला योग्य बाबतीत हिंसेचा वापर करावा लागतो. म्हणून त्याला शत्रू राजाच्या सैन्याचा निपात करावा लागतो आणि याप्रमाणे धर्मतत्वानुसार त्याने जगावर राज्य करावे. सर्व बाबीचा विचार केल्यास अर्जुनाने युद्धापासून परावृत्ती होण्याचे काहीच कारण नव्हते. जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला तर त्याला राज उपभोग घेता आला असता आणि जर युद्धामध्ये तो मारला गेला असता तरी त्याची स्वर्ग लोकाप्रत उन्नती झाली असती, कारण तेथील द्वारे त्याच्यासाठी सदाट खुली होती. दोन्हीपैकी कोणत्याही परिस्थितीत युद्ध करणे त्याला लाभदायकच होते. श्लोक नंबर 33. अतचेत्त्वमिमं धर्म्यं संख्यग्रामं न करिष्यसि तस्वधर्मं कीर्तिच्च हित्वा पापमव्याप्स्यसि. परंतु तू जर धर्मयुद्ध करण्याचे तुझे कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू कीर्ती गमावशील. तात्पर्य अर्जुन हा प्रसिद्ध योद्धा होता आणि भगवान शंकरासही इतर देवतांशी युद्ध करून त्याने कीर्ती प्राप्त केली होती. शिकाऱ्याच्या वेशात आलेल्या भगवान शंकराचा युद्धात त्याने पराभव करून त्यांना प्रसन्न केले व पशुपात नावाचे अस्त्र वरदान म्हणून प्राप्त केले. अर्जुन महान योद्धा होता हे प्रत्येकाला माहीत होते. द्रोणाचार्यांनी त्याला आशीर्वाद दिले व असे अस्त्र वरदान दिले की ज्या योगे तो आपल्या गुरुचाही वध करू शकत होता. त्याचा पिता व स्वर्गाचा राजा इंद्र याच्या सहित इतर अनेक अधिकारी व्यक्तीकडून त्यांनी युद्ध करण्याच्या पात्रतेबद्दलची विश्वसनीयता प्राप्त केली होती.
परंतु जर त्यांनी युद्धाचा त्याग केला तर त्यांनी आपले क्षत्रियाचे कर्तव्यच टाळले असे नव्हे तर तो आपली कीर्ती आणि नवलौकिक ही गमावून बसला असता आणि त्याप्रमाणे नरकात जाण्यासाठी त्याने स्वतःच राजमार्ग बनवला असता. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास तो युद्ध करून नव्हे तर युद्धापासून माघार घेतल्यामुळे नरकात गेला असता. श्लोक नंबर 34. अकीर्तीचापि भूतानि कत्तिष्यन्ति ते व्यायाम संभ्यावित्तस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते. लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सामान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षा भयंकर आहे. तात्पर्य अर्जुनाचा सखा आणि उपदेशक या नात्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या युद्ध करण्याच्या नकाराबद्दल अंतिम निर्णय देत आहेत. भगवान म्हणतात, अर्जुना, युद्धारंभ होण्यापूर्वी तू जर युद्धभूमी सोडून गेलास तर लोक तुला भ्याड म्हणतील आणि जर तू म्हणत असशील की लोक काही अपशब्द बोलले तरी तू युद्धभूमीवर पलायन करून तुझे प्राण वाचवशील तर माझा तुला सल्ला आहे की तू युद्धात मरणेच अधिक उत्तम आहे. तुझ्यासारख्या सन्माननीय व्यक्तीसाठी दुष्कृती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. म्हणून प्राणरक्षणासाठी पलायन करण्यापेक्षा तू युद्धात मरण पावणे अधिक उत्तम आहे. यामुळे तुझ्या मैत्रीचा दुरुपयोग करण्यापासून आणि आपली सामाजिक प्रतिष्ठा गमावण्यापासून तुझे रक्षण होईल. म्हणून अर्जुनासाठी भगवंताचा अंतिम निर्णय होता की युद्धामध्ये माघार घेण्यापेक्षा त्याने युद्धात मृत्यू पत्करावा. श्लोक नंबर 35. भयाद्रणादुपरतम मस्यन्ते त्वां महारता येषांच त्वं बहुमतो भूत्वा याशासि लाघवम्. ज्या मोठमोठ्या महारथी सेनापतींनी तुझ्या नावलौकिकेच्या आणि यशाची वाखाणणी केली आहे त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि यामागे ते तुला तुच्छ समजतील. तात्पर्य भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आपला निर्णय देणे चालू ठेवले. ते पुढे म्हणतात की तू जसे समजू नकोस की दुर्योधन कर्ण आणि इतर योद्ध्यांना तू आपले बंधू आणि पितामह यांच्याबद्दलच्या करुणेमध्ये रणभूमी सोडून गेलास असे वाटेल. त्यांना वाटेल की भयभीत होऊनच तू रणभूमी सोडून गेलास. अशा तऱ्हेने तुझ्या व्यक्तिमत्वाबद्दलचा त्यांना असणारा आदर साप धुळीस मिसळून जाईल. श्लोक नंबर 36. अव्याच्यवादांश्वबहुन्वदिष्यन्ति तवाहिता निंदन्तस्त्व सामर्थ्य ततो दुःखतरं नु किमम्. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपवास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे. तात्पर्य प्रारंभी भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाच्या अनाहूत करुणेबद्दल आश्चर्य वाटले आणि करुणा अनार्यांना साजेशी आहे असे ते म्हणतात. आता श्रीकृष्णाने इतक्या प्रकारे बोलून अर्जुनाच्या तथाकथित करुणेच्या विरोधात स्वतःचे मते पटवून दिले आहेत. श्लोक नंबर 37. हतो वा प्राप्यासि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. हे कोणत्याही रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य भोगशील. म्हणून दृढ निश्चय होऊन उठ आणि युद्ध कर. तात्पर्य अर्जुनाच्या पक्षाला जरी विजयाची खात्री नव्हती तरी त्याला युद्ध करावेच लागले असते कारण युद्धात मारला गेल्यानेही त्याला स्वर्गलोकात उन्नत होता आले असते. श्लोक नंबर 38. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो ततो युद्धाय युजस्व नैव पापमवाप्सि. सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर असे केल्याने तुला पाप लागणार नाही. तात्पर्य भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुनाने युद्धासाठी म्हणून युद्ध करावे कारण ही त्याची इच्छा आहे. कृष्ण भावनाभावित कार्यामध्ये सुख अथवा दुःख अथवा लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय यासारख्या विचारांना अजिबात थारा नाही. श्रीकृष्णासाठी सर्व काही करणे ही दिव्य भावना आहे कारण त्यामुळे भौतिक कार्य बंधनास कारणीभूत होत नाहीत. जो आपल्या इंद्रिया तृप्तीकरता सत्वगुणामध्ये किंवा रजगुणामध्ये कार्य करतो त्याला पाप अथवा पुण्य कर्माच्या बंधनात अडकावे लागते. पण ज्या व्यक्तीने कृष्ण भावना भावित
कार्यामध्ये सत्ताला संपूर्णपणे समर्पित केले आहे. त्याला सामान्यतया कर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे कोणाच्याही बंधनात राहावे लागत नाही किंवा तो कोणाचा ऋणी राहत नाही. असे सांगितले जाते की देवर्षिभूतात पितॄणां किंग करो नाय मृनिच्चराजन सर्वात्मनाय शरणं शरणं गतो मुकुंद परिहत्य कर्तम. इतर सर्व कर्तव्याचा त्याग करून जो पूर्णपणे मुकुंद श्रीकृष्णांना शरण गेला आहे तो कोणाचाही ऋणी राहत नाही. तसेच तो देवदेवता ऋषीमुनी मानव समाज नातलग मानवता किंवा इतर पितर इत्यादींचे ऋण त्याच्यावर राहत नाहीत. हाच संकेत श्रीकृष्णाने अर्जुनाला अप्रत्यक्षपणे या श्लोकात दिला आहे आणि याचे अधिक स्पष्ट वर्णन पुढील श्लोकात केले आहे. श्लोक नंबर 39. यशाते सभिहिता सांख्यंक्य बुद्धी योगिं त्विमा शृणु बुद्ध्या युक्त्यो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यासि. आत्तापर्यंत या ज्ञानाची प्रतकरणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे. आत्ता मी निष्काम कर्म कसे कराव्याचे वर्णन करतो ते आहे. घे पार्थ, जर तू ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. तात्पर्य वैदिक शब्दकोश निरुक्ती यात म्हटल्याप्रमाणे संख्या म्हणजे जे सर्व गोष्टीचे विस्तृत रूपात वर्णन करते आणि जीवात्म्याच्या स्वरूप स्थितीची माहिती सांगणारे तत्वज्ञान म्हणजे सांख्य तत्वज्ञान होय. योग हा इंद्रिय ग्रह करण्याशी संबंधित आहे. अर्जुनाचा युद्ध न करण्याचा प्रस्ताव हा या इंद्रिय तृप्तीवर आधारित होता. आपले आद्य कर्तव्य विसरून त्याला युद्धापासून परावृत्त व्हायचे होते, कारण त्याला वाटत होते की धृतराष्ट्रपुत्र, चुलते बंधू इत्यादींची हत्या करून राजोपभोग घेण्यापेक्षा त्यांची हत्या न करता आपण सुखी होऊ. दोन्ही गोष्टी मूल्यतः इंद्रिय तृप्तीवरच आधारित होत्या. बुद्धी आणि कर्तव्याचा त्याग केला तरी नातलगावर विजय प्राप्त करून मिळणारे सुख आणि नातलगांना जिवंत पाहून मिळणारे सुख ही दोन्ही सुखे वैयक्तिक इंद्रिय तृप्तीवर आधारित आहेत. म्हणून श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगायचे होते की आपल्या पितामहाच्या शरीराचा वध केल्याने तो त्यांच्या आत्म्याचा वध करणार नव्हता. पुढे ते सांगतात की भगवंतासही सर्व उपस्थित व्यक्तींचे स्वत्व नित्यच असते. या सर्व व्यक्तींना भूतकाळात स्वत्व होते, वर्तमान काळात स्वत्व आहे आणि भविष्यातही त्यांना स्वत्व राहील, कारण आपल्याला सनातन काळासाठी स्वत्व आहे. आपण केवळ विविध प्रकारे आपला शारीरिक पोशाख बदलतो, परंतु वास्तविकपणे भौतिक बंधनातून मुक्त झाल्यावरही आपण आपले स्वत्व ठेवतो. आत्मा आणि शरीराचे प्रतकरणात्मक ज्ञान भगवान श्रीकृष्णाने अत्यंत विस्तृतपणे सांगितले आहे आणि आत्मा आणि शरीर यांच्याबद्दलच्या विविध दृष्टिकोनातून सांगण्यात आपल्या तत्वज्ञानालाच निरुक्ती शब्दकोशाप्रमाणे सांख्य तत्वज्ञान असे या ठिकाणी म्हणण्यात आले आहे. तोतिया कपिलाच्या सांख्य तत्वज्ञानाचा या सांख्य तत्वज्ञानाशी काडी मात्र संबंध नाही. नास्तिक कपिलाच्या सांख्य तत्वज्ञानाच्याही फार पूर्वी भगवान श्रीकृष्णाचे अवतार मूळ भगवान कपिल यांनी श्रीमद भागवतात आपली माता देवहूतीला सांख्य तत्वज्ञान सांगितले होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की पुरुष किंवा परमेश्वर हेच करता आहेत आणि प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते सृष्टीची निर्मिती करतात. या गोष्टीचा वेद आणि गीता स्वीकार करते. वेदामधील वर्णनावरून आपल्याला कळून येते की परमेश्वराने प्रकृतीमध्ये केवळ दृष्टिक्षेपाद्वारे अनुरूप जीवात्मे प्रवेशित केले. हे सर्व जीवात्मे इंद्रिय तृप्ती खातर भौतिक प्रकृतीमध्ये कार्य करीत आहेत आणि भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली ते स्वतःला उपभोक्ता समजत आहेत. ही मनोवृत्ती मोक्षाच्या अंतिम क्षणापर्यंत टिकून राहते. त्यावेळी जीवात्मा भगवंताशी एकरूप होण्याची इच्छा करतो. हा मायेचा किंवा इंद्रिय तृप्तीचा शेवटचा आघात असतो आणि अनेक जन्मात इंद्रिय तृप्ती केल्यानंतर एखादा महात्मा वासुदेव भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. या प्रकारे त्यांची परमसत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होती. अर्जुन पूर्वीच श्रीकृष्णांना शरण जाऊन त्याचा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला होता. अर्जुनाने पूर्वी श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला आहे. शिष्यस्तेहम शाधीत माम त्वाम प्रपन्नम. म्हणून आता भगवान श्रीकृष्ण त्याला बुद्धियोग किंवा कर्मयोग युक्त म्हणून होऊन कसे कार्य करावे याबद्दल सांगतील. दुसऱ्या शब्दात सांगायचे झालेस केवळ भगवंताच्या संतुष्टीकरता भक्तियोगाचे आचरण कसे करावे याबद्दल सांगतील. या बुद्धियोगाचे विस्तृत वर्णन प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून वास करणाऱ्या भगवंतानी
भगवंताशी प्रत्यक्ष संबंध असे करण्यात आले आहे, परंतु हा प्रत्यक्ष संबंध भगवत भक्तीशिवाय होऊ शकत नाही. म्हणून जो भगवंताच्या भक्तिमय किंवा दिव्य प्रेममय सेवेमध्ये, दुसऱ्या शब्दात कृष्ण भावनेमध्ये स्थित झाला आहे, त्यालाच भगवंताच्या विशेष कृपेमुळे या बुद्धियोगाची प्राप्ती होऊ शकते. यासाठीच भगवंत सांगतात की जे दिव्य प्रेमामुळे भगवत भक्तीमध्ये नित्य रममान होतात त्यांनाच भक्त ते भक्तिमय प्रेमाचे शुद्ध ज्ञान प्रदान करतात. या प्रकारे भक्त सहजरित्या नित्य आनंदमय अशा भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे या श्लोकात सांगण्यात आलेला बुद्धियोग म्हणजेच भगवत भक्ती होय. आणि या ठिकाणी उल्लेख केलेला सांख्य शब्दांचा तोतिया कपिलाच्या सांख्य तत्वज्ञानाशी काडी मात्र संबंध नाही. यासाठीच या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेल्या सांख्य योगाचा नास्तिक सांख्य तत्वज्ञानाशी संबंध आहे अशी कोणीही गैरसमजूत करून घेऊ नये. तसेच त्या काळी त्या नास्तिक सांख्य तत्वज्ञानाचा काही प्रभावी नव्हता आणि भगवान श्रीकृष्ण अशा निरीश्वरवादी भोंदू तत्वज्ञानाचा उल्लेख करणेही शक्य नाही. वास्तविक सांख्य तत्वज्ञानाचे वर्णन भगवान कपिलांनी श्रीमद भागवतात केले आहे, पण त्याचाही वर्तमान विषयाशी अजिबात संबंध नाही. या ठिकाणी सांख्य म्हणजे शरीर आणि आत्म्याचे प्रकरणात्मक विवेचन आहे. केवळ अर्जुनाला बुद्धियोग किंवा भक्तियोगाप्रत आणण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आत्म्याचे विस्तृत विवेचन केले आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांचे सांख्य आणि भगवान कपिलांचे भागवतातील सांख्य तत्वज्ञान एकच आहे, तो सर्व भक्तियोगच आहे. यासाठी भगवान श्रीकृष्ण सांगतात की जे अल्पबुद्धी लोक आहेत तेच केवळ सांख्ययोग आणि भक्तियोग यामध्ये भेद करतात. अर्थात नास्तिक सांख्ययोगाचा भक्तियोगाची मुळीच संबंध नाही. तरीसुद्धा अज्ञानी लोक दावा करतात की नास्तिक सांख्ययोगाचाच उल्लेख भगवद्गीतेत केला आहे. म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की बुद्धियोग म्हणजे पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंद युक्त कृष्ण भावनेमध्ये कार्य करणे होय. असे कार्य कितीही दुष्कर असले तरी जो केवळ भगवंताचे संतुष्टीकरता कार्य करतो, बुद्धियोगाच्या तत्वाद्वारे कार्य करीत असतो, त्यामुळे तो नित्य दिव्य आनंदामध्ये रममान असतो. अशा दिव्य कार्यामुळे भगवत कृपेने एखाद्याला आपोआप दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. यामुळेच ज्ञानप्राप्तीसाठी अतिरिक्त प्रयास न करताही त्याची मुक्तता होते. कृष्ण भावनाभावित कर्म आणि सकाम कर्मविषय तत्वे कुटुंबाप्राप्ती किंवा भौतिक सुखप्राप्ती करून इंद्रिय तृप्तीसाठी केलेल्या कर्मामध्ये बराच फरक आहे. म्हणून आपण जे कर्म करतो त्या कर्माचा बुद्धियोग हा दैवी गुण आहे. पुंडलिका वृटश्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज जे, गोपाळ कृष्ण महाराज के, सांबेश्वर महादेव कैलासपती. हरे राम हरे कृष्णा गोविंदा गोपाला मधुसूदना. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्रुती हो, मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटत आहे. मी तुमचा इथेच निरोप घेत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण श्लोक नंबर 40 पासून कथासार मी सांगण्यास चालू करणार आहे. तर जे काय तुम्ही ऐकताय ते आत्मसात करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका.